हरिओम. अनुभव कथन उमावीरा गोंधळी सांगलीवरून आहेत. कोरोना काळाची भयावकता जगातील सर्वांनीच अनुभवली, पण अशा तणावापुढे वातावरणातही माझा बापू, माझा डॅड माझ्यासोबत आहे आणि तो कुठल्याही संकटापेक्षा मोठाच आहे हा दृढ विश्वास मनात ठेवल्यानेच ह्या संकटावर श्रद्धावानांना मात करता आली. सर्व संकटांपेक्षा माझा बापू मोठाच, तर असं म्हणतात. हरिओम. सर्वप्रथम बापूंचरणी वंदन करून मी माझा अनुभव सांगते आहे. अशा प्रकारेच अनुभव प्रत्येक बापू भक्ताला, श्रद्धावानाला आलाच असणार. सर्वांना कोरोना महामारीचा काळ कसा गेला हे आपल्याला माहीत आहे. कोरोना काळामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, जगात उलथापालथ झाली, पण बापूंच्या श्रद्धावांना भयाने ग्रासूनही सद्गुरू कृपेमुळे डगमगून गेले नाहीत. उलट हा कोरोना काळ एका अर्थी आम्हा श्रद्धावांकरिता आमच्या जीवनात विकासासाठी संधी घेऊन आला. कोरोनाच्या आधी आम्ही फक्त शनिवारी उपासना केंद्रामध्ये जाऊन उपासना करत होतो, पण कोरोनाच्या लॉकडाऊन सुरू झाल्यावर बापूंनी दररोज रात्री 8 वाजता सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन उपासना सुरू केली आणि आम्ही दररोज आपापल्या घरातून उपासना करू लागलो. ही दररोजची उपासना ऑनलाईन असली व जरी प्रत्येक श्रद्धावान ती आपापल्या घरून करत असला तरीही ह्या उपासनेमुळे श्रद्धावानांना इतर श्रद्धावानांशी व मुख्य म्हणजे बापूंशी कनेक्टेड असल्यासारखं होतं, आधार वाटत होता. ह्या उपासनेमुळे श्रद्धावानांच्या मनातील कोरोनाची भीती खूप कमी झाली. शिवाय उपासनेनंतर दररोज सुंदरकांड पठण तर श्रद्धावानांसाठी आनंदाची पर्वणीच होती. प्रत्येक श्रद्धावानांच्या घरात दररोज सुंदरकांड ऐकलं जाऊ लागले, त्याचे पठण व्हायला लागले. येणाऱ्या कठीण काळात अखंडित संपर्क व्यवस्थेत असणारे महत्त्व जाणून संस्थेने आमच्याकडून हेम रेडिओचा कोर्स आधीच करून घेतला होता. कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडून हेमची सरावने सत्रे करून घेतली आली. त्यानिमित्ताने आम्ही हेमची प्रॅक्टिस करायला लागलो. ही दूरदृष्टी बापूंचीच. संस्थेतर्फे अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची ADMचा कोर्स करून घेतला जातो. ह्या कोर्स अंतर्गत असणारा ट्रान्सफॉर्मीटरचा कोर्स कोरोना काळात आमच्याकडून करून घेतला आला. आमच्यासाठी प्रशिक्षण नेमलं होतं. प्रशिक्षकाकडून आमचे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले. एरवी मला 6 महिन्यातून एकदा तरी सर्दी खोकल्याचा त्रास होतोच, पण बापू कृपेने ह्या कोरोना कालावधीत मला साधा सर्दी खोकला सुद्धा झाला नाही. आम्ही सोशल डिस्टन्सिंग व सर्व नियम पाळून जीवनशैलीत वस्तू आणण्यासाठी बाहेर पडलो होतो. बापूंनी आमच्याकडून सर्व काही सुरळीत करून घेतले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळामध्ये अनेक कंपन्या कामावरून काढणे, एकामागून एक धडाधड कंपन्या बंद पडत होते. तसेच ज्यांच्या नोकऱ्या शाबूत होत्या त्यांच्याही डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार होतीच. अशा परिस्थितीत कोणाला नवीन घर घेण्याचा विचार सुद्धा करता येत नव्हता. पण बापू कृपेने आम्हाला नवीन घर घेता आलं. आम्हाला घर सुद्धा खूप चांगले मिळाले. शिवाय कोरोनाच्या काळात माझ्या मोठ्या मुलीचे लग्न ठरले आणि बापू कृपेने ते निर्विघ्न पारही पडले. हे सगळे आम्ही साध्य करू शकलो ते केवळ बापू कृपेमुळेच आणि त्या ऑनलाईन उपासनेच्या बळावर, हा माझा ठाम विश्वास आहे. माझी बापूंचरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठ्या आईच्या व तुमच्या चरणी सदैव अंबज्ञ. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. खूप छान अनुभवतात. हरिओम.